लाडकी बहीण योजनेत नवीन नियम. या महिलांना मिळणार 500 रुपये महिना. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर ही योजना गरीब महिलांसाठी सुरू करण्यात आली होती, असं स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. अजित पवार म्हणाले की शेतकाम करणाऱ्या महिला, झाडूपोछा करणारी महिला, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिला, या महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल आणि नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत. तर त्यामध्ये वयाची अट, महिलांचे वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावे. उत्पन्न मर्यादा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जास्त नसावे. दस्तऐवज, अधिवास प्रमाणपत्राऐवजी 15 वर्षाचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला यापैकी कोणताही एक दस्तऐवज ग्राह्य धरले जाईल. शेतीची अट रद्द. पूर्वी 5 एकर शेतीची अट आता रद्द करण्यात आलेली आहे. उत्पन्नाचा दाखला. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असलेल्या महिलांना उत्पन्नाचा दाखला देण्याची आवश्यकता नाही. विवाहित महिलांसाठी सवलत. परराज्यात जन्मलेल्या महिलांनी महाराष्ट्रातील पुरुषाशी विवाह केला असल्यास त्यांच्या पतीचे अधिवास संबंधित दस्तऐवज ग्राह्य धरले जातील. अर्जाची मुदतवाढ. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2025 वाढवण्यात आली आहे. ज्या महिलांनी PM किसान किंवा नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा 500 रुपये इतकी रक्कम मिळेल. तर इतर महिलांना 1500 रुपये मिळणार आहेत. तपासणीमध्ये असे आढळले आहे की 2652 महिला सरकारी कर्मचारी या योजनेचा गैरफायदा घेतला आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्याकडून एकूण 3.58 कोटींची रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महिलांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पोर्टल किंवा मोबाईल ॲप, अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय यांचा वापर करता येईल. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. अधिक माहितीसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल किंवा ऑनलाईन पाहायचं असेल, लाडकी बहीण योजना याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती आपण पाहू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हो, आपल्या कामाच्या गोष्टी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.